नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे ह्या कस्टमरचं लाखोचं नुकसान झालंय, याचं जवळपास इंजिन आम्ही डाऊन केलंय, तसं जर तुमचं होऊन वाटत असेल तर पुढच्या 2-3 गोष्टी सांगतो. ह्याने ज्या चूक केल्यात मित्रांनो ते तुम्ही करू नका. हे ॲक्च्युली या गाडीमध्ये काय झालं की प्रत्येक ठिकाणी ऑइल लिकेज होत होतं. ते ऑइल लिकेज झाल्यामुळं काय झालं, कस्टमरनं लक्ष दिलं नाही, विदाऊट ऑइलची गाडी चालवली, त्यामुळं ह्या गाडीचं संपूर्ण इंजिन सीज झालेलं होतं. लक्षात घ्या, तुमच्या गाडीचं इंजिनचं मेजर काम कशामुळे निघतं, एक तर ऑइल लिकेज असतं आणि दुसरं म्हणजे कुलंट लिकेज असतं. मित्रांनो, दोन्ही कंडिशनमध्ये डायरेक्ट इंजिन आहे ना तुम्हाला ओव्हरऑल करावं लागतं. ह्या कंडिशनमध्ये सेमच झालं की ऑइल लिकेज होतं प्रत्येक ठिकाणी होणं, आणि थोडं ऑइल लिकेज असल्यामुळं काय झालं की गाडीमध्ये इंडिकेशन पण नाही आलं की गाडीचं ऑइल लिकेज आहे, ऑइल लेवल कमी आहे म्हणून, आणि ह्या डायरेक्ट ह्या गाडीचं इंजिन सीज झालेलं आहे. ह्या कंडिशन तुमच्यावरती येऊन वाटत असेल तर गाडीमध्ये थोडं जरी ऑइल लिकेज असेल तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. तुमचं जर रॅडिएटर कुठं तर थोडंफार लिकेज असेल तर हे लिकेज काढायसाठी जास्त खर्च